समजत नाही अजून लिहाय काय नाही. ऑनलाईन घेता येत नाही का पुस्तक? इकडे तुला घेऊन देतो आणि इकडे पैसे तुम्ही देता का काय ऑनलाईनचे ब्लॉग पास असते इकडे कपडे घेऊन देतो हाय, मी वैभवची मामी बोलते. Chalo, welcome all of you. Right, let's start the lecture. पहा, आले का सर्वजण? गुड इव्हनिंग एव्हरीवन. स्टार्ट करायचं. कोणता चॅप्टर चालू आहे आपला? थर्मो. राईट, सो लेट्स स्टार्ट. लास्ट लेक्चर मध्ये काय झालं? आवाज आला? आवाज तुम्हालाच येतोय तसा, बाकी सर्वांना आवाज येतोय का? हा, चला, आवाज क्लिअर आहे? आवाज सर्वांना क्लिअर आहे? आपल्यालाच आवाज क्लिअर नाही. आपलं डिव्हाइस खराब झालंय, बघा ते चेक करा आणि स्टार्ट करा. ओके, चलो. इथपर्यंत पाहिलं होतं आपण कालच्या लेक्चर मध्ये. स्क्रीनच दिसत नाही. कुठपर्यंत पाहिलं होतं? कुठपर्यंत पाहिलं होतं? कुठपर्यंत पाहिलं होतं? इथपर्यंत. हा, दिसलं का? दिसलं का? दिसलं का? दिसलं का? स्क्रीन म्हणतोय, स्क्रीन स्क्रीन स्क्रीन. हा, झाले. लगेच आडव्या तिडव्या रेषा मारायला सुरू. एवढे कसे हे आवरे? हा, ठीक आहे. इथपर्यंत झालं आपलं. हे वर्क डन क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. बघा, कालच्या लेक्चर मध्ये काय काय डिस्कस केलं होतं आपण. रिव्हिजन करूया आपण की थर्मोडायनामिक्स म्हणजे आपल्याला सिस्टीमची स्टडी करायचं आहे. त्याच्यामध्ये 3 टाईप असतील: ओपन, क्लोज, आयसोलेटेड. ओपन म्हणजे बोथ कॅन बी एक्सचेंज मटेरियल अँड एनर्जी. क्लोज म्हणजे फक्त एनर्जीचं एक्सचेंज, मटेरियल होत नाही. आयसोलेटेड मध्ये दोन्ही होत नाही. व्हेरिएबल कोणते आहेत? पी, व्ही, टी, इंटरनल एनर्जी, मोल हे व्हेरिएबल आहेत. थर्मोडायनामिक्स इक्विलिब्रियम म्हणजे जेव्हा मेकॅनिकल, थर्मल आणि केमिकल इक्विलिब्रियमच्या कंडिशन सॅटिस्फाय होतात. टाईप ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणजे त्याच्यामध्ये पाहिला आपण प्रोसेस ज्या आहेत त्या प्रोसेस आयसोबारिक, आयसोकोरिक, आयसोथर्मल. आयसोबारिक म्हणजे प्रेशर, आयसोकोरिक म्हणजे व्हॉल्यूम आणि आयसोथर्मल म्हणजे, बरोबर आहे. तर त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की अडियाबॅटिक म्हणजे हीट एक्सचेंज किंवा एनर्जी एक्सचेंज नाही झाली पाहिजे. एनर्जी एक्सचेंज ऑफ एनर्जी ऍक्च्युली अडियाबॅटिक मध्ये इथं करेक्शन करून घ्या बरं. इथं एक्सचेंज ऑफ एनर्जी नाही, एक्सचेंज ऑफ हीट घ्या. हीट घ्या, हीट. ते ऍक्च्युली हीट म्हणजेच फॉर्म ऑफ एनर्जीच आहे, बट त्याला मोर अॅक्युरेट आपल्याला हीट लिहावं लागेल. थोडं करेक्शन करून घ्या नोट्स मध्ये. राईट, ओके, डन. त्याच्यानंतर पहा,
त्याच्यानंतर पहा हे आपण पाहिलं होतं हीट म्हणजे काय, इंटरनल एनर्जी आणि वर्क हे वेगवेगळं पाहिलं. हीट दोन वेगवेगळ्या ठिकाणी, कॉन्स्टंट व्हॉल्यूम कॉन्स्टंट प्रेशर. मात्र इंटरनल एनर्जी फक्त टेम्परेचर चेंज मुळे असते, बाकी काही नाही, राईट. आणि त्याच्यानंतर वर्क मध्ये पाहिलेलं होतं आपण, वर्कचं आपण प्रोसेस पाहिलेलं होतं एक्सपांड होताना, पॉझिटिव्ह केव्हा असते, निगेटिव्ह केव्हा असते, सायक्लिक अँटी सायक्लिक. 1.5 तास लेक्चर झालेलं होतं आपलं, राईट. ओके, क्लिअर आहे का इथेपर्यंत? इथेपर्यंत सर्वांचं क्लिअर आहे का? राईट. ओके, so let's start with the first law of thermodynamics. Let's start with the first law of thermodynamics. झिरोथ लॉ काय आहे आठवते का सर्वांना? झिरोथ लॉ काय आहे आठवते का सर्वांना? एच बी सोबत, बीच सी सोबत, नाही एच सी सोबत, बीच पण सी सोबत, तर एच आणि बीच असलं पाहिजे, बरोबर आहे. थर्मल इक्विलिब्रियम म्हणतात त्याला, थर्मल इक्विलिब्रियम. हा, ते जरासं कन्फ्युजन झालं. मी असं ते ए बी सी त्यांचं काय करायचंय असं वाटतं मला, कशाला डोकं घालायचं आपण असं वाटत असतं. ठीक आहे, ओके. सो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स व्हेरी सिंपल लॉ आहे. याचा खरं तरी सार तुम्ही फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे जर स्टेटमेंट जर विचारले कोणाला, तर वेगवेगळे स्टेटमेंट असतील त्याचे, वेगवेगळे स्टेटमेंट. पण त्याची जी आत्मा आहे, त्याची जी आत्मा मेन हे आहे ते कुठे आहे पहा, की इट इज अ कन्व्हर्जन ऑफ एनर्जी, सॉरी कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. माहिती आहे का तुम्हाला? किती पासून रट्टा मारताय? कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय आहे? हीट कॅन बी, नाही, एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, नॉट बी डिस्ट्रॉयड, एनर्जी इज असं असं, बरोबर आहे का नाही? हा, राईट. सो ही जी एनर्जी आहे, आता आपल्याला माहिती आहे डेल्टा क्यू म्हणजे हीट म्हणजे एक इंटरनल एक एनर्जीच आहे का? बघा बरं, डेल्टा क्यू म्हणजे एक एनर्जीच आहे, बरोबर आहे. डेल्टा यू म्हणजे इंटरनल एनर्जी, आणि वर्क, मग केलेलं वर्क त्याच्या एनर्जीच्या रूपामध्ये काहीतरी स्टोअर झालं पाहिजे. मग याचं स्टेटमेंट जर सांगायचं झालं तुम्हाला, अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, the heat given to the system, बघा, heat given to the system is equal to the sum of, काय आहे? sum of increase in internal energy plus the work done by the system against the surrounding. त्याला वाढवायचं झालं तर किती वाढू शकता? म्हणजे हे कसं आहे, आता जर तुम्हाला जर भाकर भाजी जर खायला दिली, भाकर भाजीच देणार, बाकीची काही अपेक्षा म्हणजे ते दुसरं कोणी देत असेल तुम्हाला, राईट. म्हणजे कोणाला चॉकलेट खायला आवडतात, अजून काही काही बरंच, म्हणजे असं आता सध्या लॉकडाऊन आहे ना त्याच्यामुळे. पण समजा तुम्ही घरी भाकर भाजी खाल्लात आणि भाकर भाजी खाल्ल्यानंतर तुम्हाला काहीतरी एनर्जी भेटली, राईट. भाकर भाजी खाल्ल्यानंतर तुम्हाला काहीतरी एनर्जी भेटली, मग ती एनर्जी तुम्ही काय करणार? एकतर तुमच्यामध्ये स्टोअर करणार. बघा, ही एनर्जी दिली, बाहेरून एनर्जी दिली, एकतर तुम्ही स्टोअर करा आणि चरबी वाढून घ्या, किंवा काहीतरी वर्क करा, पळा, उठा, बसा, अभ्यास करा. अभ्यासालाही एनर्जी लागते, बरोबर आहे. ब्रेनला सुद्धा एनर्जी लागते, जर का करून माहिती असेल, म्हणजे जर कधी चुकून झाला असेल तर. ओके, सो त्याच पद्धतीने जर आपण एखाद्या सिस्टीमला जर हीट दिली, तर that heat will be used to increase in the energy as well as do work against the surrounding. क्लिअर आहे का फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स क्लिअर आहे का? यांचे सर्वांचे युनिट जूल किंवा कॅलरी मध्ये असतील, हीट मध्ये, राईट. बर, याच्यावर अजून काय सांगायचंय? डेल्टा क्यू, डेल्टा यू आणि डेल्टा व्ही, ते आपण पुढे बघूया.
याचे साईन कसे असतील बघा. डेल्टा क्यू. हीट जर सिस्टीमला दिली तर कशी असणार, पॉझिटिव्ह घ्यायची. जर हीट सिस्टीम कडून काढून घेतली तर निगेटिव्ह असणार. वर्क बद्दल तर पाहिलंय. जेव्हा सिस्टीम वर्क करेल म्हणजे बाय गॅस, तेव्हा पॉझिटिव्ह असणार. म्हणजे तेव्हा एक्सपेन्शन होते का कॉम्प्रेशन होते गॅसचं, मला कोण सांगेल. वर्क डन बाय गॅस म्हणल्यानंतर तेव्हा एक्सपेन्शन होतं का. व्हेरी गुड, राईट. तेव्हा काय होतं, एक्सपेन्शन होतं, आणि म्हणून आपण पॉझिटिव्ह घ्यायचं. बरोबर आहे. तसंच इंटरनल एनर्जीचं पण आहे. इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला लक्षात आहे का तुम्हाला. इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे. इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे. इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला, जरा बरेच वेगवेगळे फॉर्म्युले बघितले होते, पण एक सिंपल फॉर्म्युला बघितला होता. ते झालं. आता पोटेन्शियल प्लस कायनेटिक, त्यालाच धरून बसलात का अजून. मग पोटेन्शियल 0 घेतले आणि कायनेटिकच काहीतरी असते, म्हणून इंटरनल एनर्जी इज इक्वल टू काहीतरी लिहिलं की, लईच आगाव. आता कायनेटिक प्लस पोटेन्शियल, हा, म्यू F/2 RT किंवा डेल्टा टी आहे, लक्षात घ्या तिथे डेल्टा टी आहे. किंवा सिंपल त्याच्यापेक्षा काय आहे अजून, म्यू CV डेल्टा टी. म्यू CV डेल्टा टी. बघा बरं, बघा म्यू CV डेल्टा टी हा फॉर्म्युला लक्षात आहे का. येस और नो. CV लाच आपण F/2 R लिहितो. CV लाच F/2 R लिहितो. बरोबर आहे का. मग टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर इंटरनल एनर्जी वाढणार. इफ देर इज अ राइज इन टेम्परेचर, internal energy will be positive. If temperature is decreased, then internal energy will be negative. आता ते तुम्ही साइन कन्व्हेन्शन मग वापरायचे दरवेळेस. लक्षात राहील तुमच्या, राईट. तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स एकदम सिंपल आहे, याच्यापेक्षा वेगळं काही नाहीये. हा एक क्वेश्चन आहे, तर क्वेश्चन वाचा आधी. टेम्परेचर ऑफ अन आयडियल गॅस ऑफ 0.1 मोल इनक्रीज्ड फ्रॉम 1 किंवा 10 डिग्री सेल्सिअस आहे वाटतं टू 20 डिग्री सेल्सिअस at a constant volume and pressure. Then find out the relation between internal energy in both cases. म्हणजे काय दिलंय बघा, आपल्याला काय दिलंय याचा व्यवस्थित नेमका अर्थ समजून घ्या. एकदा काहीतरी कॉन्स्टंट व्हॉल्यूम ठेवून टेम्परेचर राईज केलंय आणि एकदा काहीतरी कॉन्स्टंट प्रेशर ठेवून टेम्परेचर राईज केलं. तर रिलेशन फाइंड करायचंय इंटरनल एनर्जी किंवा चेंज इन इंटरनल एनर्जी. समजा इनिशियल कंडिशन आपण ए घेतली किंवा फर्स्ट सिनारिओ ए घेतला आणि सेकंड सिनारिओ बी घेतला, तर यांच्यामध्ये काय वाटेल, कोणाला काय वाटतंय का, काही मत आहे का तुमचं, काय मत आहे. हा, व्हेरी गुड. मला हेच मत वाटलं होतं, हेच मत मी एक्सपेक्ट करत होतो, हे इक्वल टू दिसत आहे तुम्हाला. बरोबर आहे का नाही, राईट. म्हणजे तेवढे हुशार हाव, मंद हाव पण तेवढे पण मंद नाव आहे का नाही, अशा टाइप मध्ये काहीतरी. म्हणजे बघा, हे जे इंटरनल एनर्जी हे जे आहे, इट इज
only depend upon the change in temperature. It is only depend upon change in temperature. It does not matter if volume is the same, pressure is the same. हे घे ह्या मार्गाने ये, त्या मार्गाने ये, ह्या मार्गाने ये, शेवटी पोहोचणार तर तू माळेगावलाच. बरोबर आहे. हे कोणासाठी सांगा मला, हे कोणासाठी? फक्त डेल्टा यू साठी, एनर्जी साठी, इंटरनल एनर्जी साठी. पण तसं हीटचं आहे का हो? हीटचं आहे का तसं? एकदा सीव्ही वाला फॉर्म्युला आहे जर व्हॉल्यूम सेम असेल तर, नाहीतर सीपी वाला फॉर्म्युला आहे दुसरा. बरोबर आहे का बघा? म्हणजे माळेगावला जरी जायचं असेल तरी कोणत्या रस्त्याने चाललोय ते सुद्धा त्याला मॅटर करतं. आणि तसंच वर्कचं पण आहे. आपण बघितलं, वर्क इज अ पाथ डिपेंडंट क्वांटिटी इन दिस प्रोसेस. So these two quantities, physical quantities, this one and this one are path dependent and this is a path independent. कालच्याच नोट्स मध्ये जर ऍड करायचं असेल हे पॉइंट तुम्हाला तर ऍड करू शकता, नाहीतर आपण पुढे चलू. लक्षात आलं का? या दोन फिजिकल क्वांटिटीज या पाथ डिपेंडंट आहेत, ही क्वांटिटी मात्र पाथ इंडिपेंडंट आहे. इज इट क्लिअर? यस, ओके, व्हेरी गुड. तर हे पॉइंट ऍड करायचे असतील तर ऍड करा. हे नोट्स तुम्हाला हे नोट्स तुम्हाला स्नॅपशॉट काढून घ्या. हे याच्यावरती प्रॉब्लेमच आहेत, याच्यावरती प्रॉब्लेमच आहेत. प्रॉब्लेमच आहेत, सगळे उत्तरच पाठ करायला. स्नॅपशॉट घ्या त्याचा. डन. ओके, पहा आता. बघा, हे तर माहिती आहे, हे तर सांगितलं मी ऑलरेडी. एनर्जी दिली तर पॉझिटिव्ह घ्यायची, काढून घेतली तर निगेटिव्ह घ्यायची, राईट. तर आता हा एक अजून एक क्वेश्चन, असे थेरॉटिकल क्वेश्चन जास्त आहेत. याच्यावरती सिंपल लॉ आहे, एकदम बेसिक आहे. कन्फ्युजन याच्यामध्ये हेच होतं, साईन माहिती नसतात, प्लस घ्यायचे का मायनस घ्यायचे, डेल्टा यू आणि क्यू मध्ये कन्फ्युजन होतं आणि त्यामुळे हा पार्ट विद्यार्थ्यांना डिफिकल्ट जातो, राईट. तर त्याचं घाबरायचं काही कारण नाही. तर आता हा नेक्स्ट क्वेश्चन बघा. If Q, E and W denote the respectively the heat, change in internal energy and work done in the cyclic process. तर तिथं ऑप्शन दिले होते काय असू शकते काय नाही ते. तर काय असू शकतं, सायक्लिक प्रोसेस मध्ये कोण झिरो असणार सांगा? सायक्लिक प्रोसेस मध्ये कोण झिरो असणार? जे पाथ डिपेंडंट आहे, जे पाथ डिपेंडंट आहे. पाथ डिपेंडंट कोण आहे? ई आहे, किंवा इथे तुम्हाला उत्तर बघायला भेटत आहे डेल्टा यू, राईट.
पण डेल्टा क्यू आणि डब्ल्यू 0 असणार का? बिकॉज दे आर डिपेंड अपॉन द पाथ. तर त्यांना जरी जाऊन आणलं माळेगावला तर त्यांची एनर्जी खर्च झाली म्हणतील ते. बरोबर आहे. शेवटी आले अहमदपूरला पण एनर्जी काहीतरी तिथं काहीतरी केलं असेल ना माळेगावला, मग एनर्जी तर खर्च झाली बाबा असं म्हणतील ते. बरोबर आहे. ओके ठीक आहे. कोणासाठी? डेल्टा क्यू आणि डब्ल्यू साठी. डेल्टा यू तसं नाही म्हणणार, डेल्टा यू तसं नाही म्हणणार. राईट. ओके कळलं का इथपर्यंत? डोक्यात चाललंय का थर्मोडायनामिक्स? डोक्यात डोक्यात हा राईट. आता मला माहिती आहे याच्या खाली एक क्वेश्चन आहे, तो एररलेस मधलाच क्वेश्चन आहे. तुमच्याकडे बुक असेल तर मी सांगतो क्वेश्चन कुठला आहे तो. पेज नंबर बघा, पेज नंबर 640 मध्ये 12वा क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे तो घेण्याचा प्रयत्न केला आपण. असं काही नाहीये, क्वेश्चन बघून घेतला तो. आयडियल गॅस मेड थ्रू वगैरे 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 बघा, हे ना बुक मध्ये बघा, जर दिसत नसलं तर आपण बोर्डावरती सोडू. वाचून घ्या क्वेश्चन एकदा. क्वेश्चन वाचून घ्या एकदा. ठीक आहे, बघा काय दिलेलं आहे. काहीतरी दिलेलं आहे. काय म्हणे? कॅन आयडियल गॅस इज मेड अप ऑफ टू गॅस थ्रू सायक्लिक थर्मोडायनामिक प्रोसेस इन द 4 स्टेप. Q1, Q2, Q3 दिलेले आहेत. करस्पॉन्डिंग वर्क दिलेलं आहे आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ W4. आता मला एक सांगा, याच्या क्वेश्चन मध्ये आधी ते Q1, Q2, Q3 लिहून घ्या सगळं. टोटल Q जे आहे, टोटल दिलेली हीट जे आहे ते आपण लिहूया Q1 प्लस Q2 प्लस Q3 प्लस Q4. आणि टोटल वर्क जे आहे ते लिहूया आपण W1 प्लस W2 प्लस W3 प्लस W4. आणि वी विल यूज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, दॅट इज डेल्टा क्यू. क्यू म्हणजेच डेल्टा क्यू इथे लिहिणार आहे मी, डेल्टा यू प्लस डब्ल्यू. इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे का? यस. डेल्टा क्यू ची बेरीज करून सांगा मला, हीट किती दिलंय? प्लस मायनस सुद्धा दिले त्यांनी, एवढं पण टेन्शन नाही ठेवलं आपल्याला. 600 मायनस 400 मायनस 300 प्लस 200 मायनस 300 प्लस 200. हे 6 2 8 मायनस 4 3 7 म्हणजे हे किती आलं? 100. राईट. बरोबर आहे का बघा? आणि त्याच्यानंतर W1, W2, W3 दिलंय 300 मायनस 200 मायनस 150. 300 मायनस 200 मायनस 150.
म्हणजे हे 4.5, हे 200, इथे 150, हे किती व्हायले बघा, -450 प्लस 300 म्हणजे -150. बरोबर आहे का बघा? बरोबर आहे. थांबा, काय झालं का? बरोबर आहे ना? राईट. नाही. हा, W4 काढायचं, W4 काढायचं आहे. इथे क्वेश्चन मध्ये बघा ना, W4 काढायचं आहे. ते -50 येतं ना रे, बघा ना. सो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे डेल्टा क्यू आहे 100 इज इक्वल टू डेल्टा यू किती दिलंय का दिलं नाही का क्वेश्चन रॉंग आहे? डेल्टा यू जे आहे ते किती दिलंय का दिलं नाही का क्वेश्चन रॉंग आहे? क्वेश्चन रॉंग आहे. अरे भद्यानो, क्वेश्चन परत वाचा, परत वाचा, परत वाचा, परत वाचा. सायक्लिक इन द सायक्लिक प्रोसेस डेल्टा यू विल बी 0 आणि हे आलंय +W4 आलंय -50 +W4 नाही सुधारणार आम्हालाच अजून इकडे मायनस हे प्लस 150 इज इक्वल टू W4. वर्क डन 150 जूल आलं. सायक्लिक प्रोसेस दिली त्याच्यामुळे डेल्टा यू 0 घेतला आपण. ओके चलो. चला अजून एक क्वेश्चन घ्या. RPMT 2005 चा क्वेश्चन आहे बघा. RPMT 2005 चा क्वेश्चन. या इन अ थर्मोडायनामिक प्रोसेस, in a thermodynamic process, in a thermodynamic process, pressure of fixed mass of gas is changed. Pressure of fixed mass of gas is changed. Pressure of fixed mass of gas is changed in such a manner that gas molecules gives out 20 joule of heat. Gas molecules gives out 20 joule of heat. 20 joule of heat. 20 joule of heat and 10 joule of work is done on the gas. And 10 joule work is done on the gas.
10 joule work is done on the gas. If the initial internal energy of gas was, if the initial internal energy of the gas was 40 joule, 40 joule, then find out the final energy of gas. Find out the final energy of gas. काय मला नाही कळलं. नोट्स ठीक होते, तुम्ही का लिहाले? म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह केलं उत्तर बघता येते होते का? चला हे क्वेश्चन जमते का बघा. फायनलच पण इंटरनल एनर्जी फायनल काढायचे रे भज्यानो. फायनली इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस. इंटरनल एनर्जी आधी एकदा होती, काहीतरी सिस्टीम वर वर्क केलं, काहीतरी देवाणदेवाण झाली, इंटरनल एनर्जी नंतर काहीतरी असणार, ती काढायचं आपल्याला. करा आणि सांगा आन्सर मला. त्याच्यावरती फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वरती क्वेश्चन सोडवायचे. आता आयसोथर्मल, आयसोप्रोसेस काही प्रोसेस आहेत त्या घेऊया आपण उद्या. ते पण याच्यातच आहेत, ते काही वेगळं नाही असं. व्हेरी गुड. आलं का बाकीच्यांना? बाकीचे काय करतायत? बाकीचे काय करतायत? एवढे कसे गैरदेवर? काय होता बघा क्वेश्चन की एका प्रोसेस मध्ये प्रेशर ऑफ फिक्स्ड मास ऑफ गॅस इज चेंज. प्रेशर चेंज झालं, बरोबर आहे. सच वे दॅट मास इज फिक्स्ड म्हणलंय, मास इज फिक्स्ड. बर, तर हीट दिलेली आहे 20 जूल. हीट 20 जूल घ्यायची का -20 जूल घ्यायची सांगा मला. हीट 20 जूल घ्यायची का -20 जूल घ्यायची? विचार करा एकदा, विचार करा एकदा. क्वेश्चन मध्ये काय लिहून घेतला ते विचार करा. मी काय म्हणलं, गॅस गिव्ज आउट 20 जूल हीट. गॅस मधून बाहेर पडली, गॅसला दिले नाही, गॅस मधून बाहेर पडले हीट. देअरफॉर इट विल बी -20 जूल. वर्क किती घेणार सांगा मला? वर्क किती घेणार? 10 जूल दिलंय, पण मायनस घ्यायचे का प्लस घ्यायचे? वर्क इज डन ऑन द गॅस. बाय द गॅस म्हणलं असतं तर पॉझिटिव्ह घेतलं असतं. ऑन द गॅस. क्लिअर आहेत का बघा दोन्ही गोष्टी? ज्यांचं मिस्टेक झाले त्यांनी हीट -20 असली पाहिजे, वर्क -10 असलं पाहिजे. Q इज इक्वल टू डेल्टा लिहायची काही गरज नाही, म्हणजे डेल्टा U प्लस dW असतं. हे -20 डेल्टा U म्हणजे एनर्जी, इंटरनल एनर्जी, फायनल मायनस इंटरनल एनर्जी इनिशियल, प्लस हे -10, हे -10 इकडे येऊन +10 होईल. हे इकडे बघा किती येतं, हे परत -10 होईल. फायनल एनर्जी कॅल्क्युलेट करायचंय. इनिशियल एनर्जी दिलेली आहे 40, -40 इकडे जाऊन +40 -10 इज इक्वल टू UF इज इक्वल टू तुम्हाला व्हॅल्यू भेटून जाईल 30. यस, राईट. ओके, तर उद्या आपण प्रोसेस पाहूया वेगवेगळ्या. त्याच्यामध्ये काही
फक्त फॉर्म्युल्यामध्ये काय होते तेच पाहायचे. तर उद्या प्रोसेस पाहूया. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स व्यवस्थित सॉल्व्ह करा. उद्या प्रोसेस पाहून त्याच्यावरती काही प्रॉब्लेम पाहूया. बाकी का आताच पाहायच्या 20 मिनिटांमध्ये होते ना अजून. मीटिंग परत जॉईन करतो मी. ओके, मीटिंग परत जॉईन करतो मी. आजच पाहूया थोडस. लेक्चर परत जॉईन करायचं आहे.